हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कुक विथ पूजा। आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने बनणारे खमंग धपाटे। धपाटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी घेतलेलं आहे 2 वाटी धपाट्याचं पीठ, ज्यामध्ये गहू, हरभऱ्याची डाळ आणि हुरडा हे मी एकत्र दळून घेतलेलं आहे, जेणेकरून धपाटे छान आणि खुसखुशीत चविष्ट होतील। त्यासाठी लागणारे प्रमाण आहे अर्धा प्रमाणात आपण गहू घेणार आहोत आणि अर्धा प्रमाणामध्ये हरभऱ्याची डाळ आणि हुरडा हे सगळं मी एकत्र दळून घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे हुरडा अवेलेबल नसेल तर तुम्ही ज्वारीसुद्धा यूज करू शकता। आणि त्यामध्ये चवीसाठी थोडीशी जिरी आणि थोडेसे धने टाकून सगळं एकत्र दळून घ्यायचं। त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत 3 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, 10 ते 12 पाकळ्या बारीक ठेचलेला लसूण, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, 4 ते 5 वाटलेली मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा मीठ, तेल आणि गरजेनुसार पाणी। आता आपण इथे धपाट्याचं पीठ मळून घेऊयात। त्यासाठी एका बाउलमध्ये मी हे पीठ घालून घेते आणि आपली सर्व जिन्नस टाकून घेणार आहे। सर्व हे आपण पिठामध्ये मळून घेणार आहोत आणि मिश्रण एकदम छान एकजीव करून पाणी घालून मळून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही। आता आपण हे सगळं मिक्स झाल्यानंतर पाणी घालूयात। तुम्ही बघू शकता आपलं धपाट्याचं पीठ एकदम छान तयार होतंय। असं छान सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। इथे आपलं धपाट्याचं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता आपण धपाटे बनवायला घेऊ। आपण आता धपाटे थापून घेऊयात। त्यासाठी मी इथे एक रुमाल ओला करून घेतला आहे, त्याच्यावर ते धपाटे छान थापले जातात आणि एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे। आता आपण ह्या धपाट्याच्या पिठातून एक छान असा गोळा काढून घ्यायचा आणि तो ह्याच्यावर रुमालवरती ठेवून छान थापून घ्यायचा। हाताला पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून आपल्या हाताला धपाटा चिकटणार नाही। बघू शकता तुम्ही, असं छान धपाटा थापून घ्यायचं। पुन्हा हाताला पाणी लावून घ्यायचं। हात आपण ओले करत राहिलो तर आपल्या हाताला धपाटा चिकटत नाही। असं छान एकसारखं धपाटे छान थापून घ्यायचं आपण। आता आपलं धपाटं थापून तयार झालेलं आहे। त्याच्यावरती अशी होल पाडून घ्यायचे, म्हणजे भाजताना ते व्यवस्थित भाजलं जातं। त्यामध्ये आपल्याला तेल सोडता येतं। 4-5 होल्स आपण बनवून घ्यायचे त्याच्यावरती। आता आपला तवा तापलेला आहे, त्याच्यावरती आपण हे थापलेलं धपाटं टाकून घेऊयात। धपाटं हे रुमालासहित असंच उचलून घ्यायचं आणि तव्यावरती व्यवस्थित टाकून घ्यायचं। बघू शकता तुम्ही, असं व्यवस्थित धपाटं तव्यावरती टाकून घ्यायचं। आता आपण त्या धपाट्यांच्या होलमध्ये तेल सोडून घेऊयात, जेणेकरून ते व्यवस्थित भाजेल। आणि धपाटा भाजताना फ्लेम ही लो ठेवायची गॅसची, म्हणजे ते नीट आतपर्यंत शिजलं जातं। आणि साईडनीही तेल सोडून घ्यायचं। धपाटा हे एका अंगाने छान भाजून झालेलं आहे। आता आपण त्याच्या साईड अशा एकदम मोकळ्या करून घेणार आहोत आणि पलटून दुसऱ्या साईडने भाजून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर कलर आलेला आहे त्याला। तुम्ही पाहू शकता आता आपले धपाटे छान भाजून झालेले आहे। दोन्ही साईडने असा छान कलर आलेला आहे आणि खमंग असा सुगंध सुटलेला आहे। आता तुम्ही हे धपाटे दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत कशासोबत तुम्हाला हवं असेल त्यासोबत सर्व करू शकता। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।